नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा अंतिम निकाल आणि कट ऑफ जाहीर झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा फायनल कट ऑफ 300 पैकी गुणांमध्ये पाहणार आहोत। मूळ अधिकृत टक्केवारीचे रूपांतर 300 गुणांमध्ये केलेले आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना कट ऑफ समजणे अधिक सोपे जाणार आहे। तर चला तर मग आपण सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा कट ऑफ पाहूया। सर्वप्रथम आपण अक्कलकोट या तालुक्याचा विचार करूया। अक्कलकोट या तालुक्यामध्ये ग्रामीण सर्वसाधारण गटाकरिता 188 जास्तीत जास्त तर 174 कमीत कमी हे मेरिट असणार आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहे ते स्कॉलरशिपसाठी पात्र झालेले आहे। त्यानंतर आहे अनुसूचित जाती ग्रामीण भागातील 158 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा गट आहे बघा शेतमजुराचा पाल्य। तर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 168 ते 156 गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील तालुका आहे बघा सोलापूरमधील बार्शी। बार्शी या तालुक्याचं ग्रामीण भागाचं मेरिट गेलेलं आहे 200 ते 196। या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झालेले आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर आहे बघा ग्रामीण अनुसूचित जाती, यामध्ये 194 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 178 ते 174 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे करमाळा। करमाळा या तालुक्यामध्ये 194 ते 190 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 154 ते 146 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे शेतमजुराचा पाल्य। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 164 ते 162 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। त्यानंतरचा पुढील तालुक्याकडे जाऊया आपण। पुढील तालुका आहे माढा। माढा या तालुक्यामध्ये ग्रामीण भागाकरिता सर्वसाधारण गटामध्ये 200 गुण जास्तीत जास्त व कमीत कमी 194 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर आहे बघा 190 ते 182 हे आहे ग्रामीण भागातील अनुसूचित जातीकरिताचं मेरिट आणि यामध्ये गुण प्राप्त करणारे जे विद्यार्थी आहे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 194 ते 178 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुका आहे बघा माळशिरस। माळशिरस या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाकरिता ज्या विद्यार्थ्यांना 200 ते 196 गुण प्राप्त झालेले आहे व या दरम्यानचे गुण प्राप्त झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती यामध्ये 174 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील आहे बघा शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 188 ते 174 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील तालुक्याकडे जाऊया। पुढील तालुका आहे मंगळवेढे। तर या तालुक्यामध्ये ग्रामीण भागाकरिता सर्वसाधारण गटाचं मेरिट आहे 200 ते 194 व या दरम्यान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे अनुसूचित जाती ग्रामीण भागातील। तर 178 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 172 ते 150 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल। पुढील तालुका आहे मोहोळ। मोहोळ या तालुक्यामध्ये ग्रामीण भागाचं सर्वसाधारण गटाचं मेरिट आहे 200 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटाचं मेरिट आहे 200। पुढील गट आहे शेतमजुराचा पाल्य। शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 166 ते 152 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्राप्त होणार आहे। त्यानंतर पुढील तालुका आहे बघा दक्षिण सोलापूर। तर यामध्ये 200 ते 193 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटाकरिता शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती यामध्ये 189 ते 171 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर पुढील गट आहे शेतमजुराचा पाल्य। यामध्ये 188 ते 180 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे पंढरपूर। पंढरपूर या तालुक्यामध्ये 200 ते 198 गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जाती या गटामध्ये 190 ते 196 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। पुढील गटाकडे जाऊया आपण शेतमजुराचा पाल्य। यामध्ये आपल्याला 190 ते 132 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे सांगोले। सांगोले या तालुक्यामध्ये 200 ते 198 गुण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला असतील तर त्याला शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे।
त्यानंतर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील विद्यार्थी असेल तर त्याला 162 गुण प्राप्त असतील, त्याला देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये बघा 184 ते 158 गुण ज्या विद्यार्थ्यांना असतील त्याला शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। त्यानंतरचा पुढील गट आहे बघा दक्षिण सोलापूर, तर यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण गटामध्ये 188 ते 178 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। पुढील गट आहे बघा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, तर यामध्ये 161 ते 148 गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर शेतमजुराचा पाल्य या गटामध्ये 176 ते 152 गुण ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना देखील शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। नंतर आहे सोलापूर महानगरपालिका, तर या गटामध्ये एकही विद्यार्थी पात्र नाही आहे। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले। तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुमचा तालुका कोणता आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेला तुम्हाला किती गुण प्राप्त झालेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।